पण करून दाखवणार आहे. तेही झटकीपट आणि तरीदार असं चिकनचं कालवण बनवूया. श्रावण महिना संपलेला आहे, त्याच्यामुळे असा विशेष आज बेत बनवूया. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यातनं मी चिकन मसाला टाकते. त्यानंतर थोडीशी त्यात धना पावडर टाकून घेणार आहे. धना पावडर आणि त्यानंतर थोडीशी हळद आणि मीठ हे मसाले लावून आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून 10-15 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे. मी इथं मोठं मीठ वापरलेलं आहे. मोठ्या मिठाने चिकनला मटनला पाणी लगेच आणि छान सुटतं, त्याच्यामुळे मोठं मीठ वापरलेलं आहे मी. आणि असा मसाला लावला आणि चिकन मसाला वगैरे टाकला ना, तर त्या जे आपण फिक्कं मटण काढतो ना, चिकन काढतो, त्याची चव छान लागते. लहान मुलांसाठी पण ते चांगलं. आता मी तर तेल घेते आणि तेल घेतल्यानंतर तेल आणि सगळं असं पातेलं असं फिरून घेते, म्हणजे साईडला चिकन जास्त चिटकत नाही. त्यात सगळं चिकन टाकते. आपलं 10-15 मिनिट अगोदर चिकन असं थोड्या वेळाने मसाला लावून ठेवलं होतं, त्याच्यामुळे त्याला पाणी पण छान सुटायला लागलेलं. आता मिक्स करून घ्यायचं तेलात. थोड्या वेळ चांगलं असं तेलात बाहेर केलं ना की मग ते शिजतं पण पटकन आहे, त्याची चव पण छान लागते. आता झालेलं आहे. आता 2-3 मिनिट मी आता चांगलं हलवून घेतलेलं आहे त्याला. त्याच्यावर आता मी पाणी गरम करायला ठेवणार आहे. पाणी गरम होईपर्यंत त्याला छान आत पाणी सुटेल, त्यात थोडं शिजवून घ्यायचं, म्हणजे मग काय होतं त्याची चव छान उतरते त्यात रश्श्यात. आता इथं आहे ना, मी काय केलं अगोदर तर थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला जेवढं मिठाचा रस्सा पाहिजे तेवढं आपण थोडं पाणी घालून गरम करायचं पाणी, आणि त्यात घालून आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा तयार करून घ्यायचा. मला आणखी थोडंसं अजून रस्सा बनवायचा, त्यासाठी मी काय केलेलं अजून पाणी गरम करायला ठेवलेलं. त्याच्यामुळं हे बघा एवढा मला मिठाचा रस्सा भात झालेला आहे. त्यानंतर आपण काय करू, मसाला काढून घेऊया. तर मसाला काढला आहे मी. एक मोठा कांदा असा उभा चिरलेला आहे, खोबरं थोडंसं घेतलं आहे, कोथिंबीर, लसूण आणि तर आलं घेतलेले. आता मी सगळा मसाला आता हे भाजून घेणार आहे. अगोदर आपण कांदा भाजून घेऊया. कांदा आहे तव्यावर, मी भाकरीच्याच तव्यात लगेच कांदा भाजायला घेतलेला आहे. ते कांदा असा सुट्टा करून घ्यायचा, म्हणजे तो लगेच भाजतो. पण असा लालसर होईपर्यंत कांदा भाजला पाहिजे. त्यात थोडंसं मी तेल घालणार आहे. असा आपला कांदा निम्मा अर्धा भाजला की त्यात थोडंसं तेल घालायचं. तेल घातलं की लगेच पटकन भाजला जातो. हे बघा आता कांदा आपला जवळजवळ भाजतच आलेला आहे पूर्ण. त्यानंतर मी ह्यातनं काय करणार आहे, लसूण आणि आलं यातच भाजून घेणार आहे. ह्यात थोडंसं तेल घालायचं आणि छान भाजायचं. ते एकदम दोन्ही असं तिन्ही मिक्स करून भाजलं ना, मग आता खोबरं वेगळं भाजून घेणार आहे, कारण ह्यात खोबरं लगेच भाजणार नाही. त्याला ते तीनच वस्तू मी आधी अगोदर भाजून घेते. आता कांदा आपला चांगला भाजलेला आहे. आता मी काढून घेते. तो कांदा काढून घेतला. त्यानंतर ते खोबरं वेगळं भाजायचं. कांद्यात भाजलं की ते व्यवस्थित भाजत नाही. अशा प्रकारे मी भाजून घेतले. ते तेल टाकले थोडंसं. आता आपण सगळं काढून घेऊ आणि मसाला बारीक करून घेऊ. तो पण आपलं चिकनही शिजलेले. आता मसाला भाजण्यासाठी मी काय करणार आहे, पातेल्यात नाही दुसऱ्या कढईत आता आपला मसाला भाजून घेणार आहे. त्यासाठी मी तेल घालून घेते. तेल घातल्यानंतर मसाला जो वाटण आहे आपलं ते त्यात तेलात छान असं परतून घ्यायचं. 2-3 मिनिट भाजलं नाही छान की त्यात आपले दुसरे मसाले घालून घ्यायचे. तोपर्यंत मी इकडं मसाले काढून घेते. त्यासाठी मी काय काय मसाले घेतले तुम्हाला दाखवते. हळद घेतली, इथं चिकन मसाला आणि घरकुल मसाला आहे, कांदा लसूण मसाला, आपलं घरगुती तिखट आहे, आणि धना पावडर आणि लाल मिरची पावडर
एवढे मी मसाले घेतलेले आहेत. आता हे सगळे मसाले ह्यात घालणार आहे आणि मग आपला मसाला छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. आता आपण सुके मसाले यात घातले ना तसं ते थोडंसं असं कोरडं कोरडं जाणवतं, तर ते काय करायचं, थोडंसं आपण त्यात पाणी घालून घ्यायचं. म्हणजे छान आणखी मसाला शिजला जातो आणि त्याला तेलही छान सुटतं. आपण मसाला जेवढा आपण व्यवस्थित भाजू तेवढी भाजीची चव छान लागते. बघा मसाल्याला असं चांगलं तेल सुटायला लागले. आणि एखादं 2 मिनिट अजून त्याला छान असं भाजून घेणार आहे. आता काय केलं, चिकनमध्ये मिठाचा थोडासा रस्सा होता ना, मी ह्या थोडासा घालून घेतलेला आहे गरमच. आणि नंतर चिकन परत मी पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यात तो मसाला घेणार आहे. तो मसाला घातल्यानंतर आपली भाजी लगेच तयार होते. थोडा वेळ उकळू द्यायची. एक उकळी आली की नंतर मंद गॅसवर 10-15 मिनटं चांगलं अशी उकळलं मग नंतर गॅस बंद करायचं. बघा झालेलं आहे 10-15 मिनिट. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.